एवढे वर्कआउट कोण करून राहिले तुम्ही? एवढा वर्कआउट कोण करून राहिले? फिट राहण्यासाठी. फिट. काल मी ना बॉडी दाखवली भावाले, अशी आहे मला बॉडी कंडिशन. मला काय माहिती का चुकी जाईल. अरे मेरी भी हो जाएंगी एक दिन. आता बाप लेकाच कॉम्पिटिशन चालू होणार आहे. आणि ते म्हणते विना असं की कॉम्पिटिटर जर तगडा राहिला तर कॉम्पिटिशन खेळायला मजा येईल. आता माझ्या कॉम्पिटिशन माझ्या बाबासोबतच आहे म्हटल्यावर मग मला आणखी जोश येते. हा पुशअप स्पीकर आला की अरे अरे बाबू इकडे बाय पुशअप्स मला जेन तिकडून नाही होत. हो तुझ्या ना माझ्यासोबत मी तसंच आहे. रोज 4 वाजता उठतो मी. लय टाइम आहे ना. 6 वाजता जावं लागते ना. बस 5 मिनिटं करत अलाराम मी डायरेक्ट 7-8 वाजता उठते माहितीच नाही पडत. अलाराम मी काय म्हणता का असं 5 मिनिटांना ढकलून आलो समोर पण उठून राहिलो म्हणा. उठली पण आता उठली. वनगडी बी आता आला. चल लल्ला गेला म्हणते. तो आम्ही चाललो जिम मध्ये. लल्ला गेला मी म्हणजे निघाला आता. जोडे कुठे गेले ते? जोडे गावाकडची शिवानी तू मला आवडते. ब्लॉग जास्त पाहतो का तू? एवढं जास्त पाहा लागला का तुमचं ब्लॉग? म्हणजे माहिती आहे का आता माहिती आहे का त्याची आदत लागत होती म्हणून माहिती आहे का मी काय घेतला आयशो स्पीड. अभि तिथे केस काढले म्हणून ते तसे दिसायला लागते. नाही तर अशी पूर्ण गपली दिसते. का गाण फाटली होती का पुढच्याची दिली कावे म्हणे नवीन. कोणता पुत्र आहे ते? काम का कोणतं पुत्र आहे? लयच केसर आहे. आडवे तेडवे केसर आहे. आपला देवीत सर्व आहे का? त्याच्यापेक्षा भयानक राहते ते. तोंडावर बी डोळ्यावर बी. डोळे दिसत नाही म्हणलं त्याचे. अशी बाजूला करायला लागते तेरे नाम सारखी केस. हो आपल्याला तर नाही वाटून राहिली. मी तर हे घालून मी नाही तरी पण मारे आपलं घर कुठं घर पार भोजन कोणत्या ही असं घर तुम्ही येताना कधी पाहसाल ना तुम्ही विचार करसाल काश्मीरचं नाही. हो तसे म्हणू शकते मिनी काश्मीर. कारण साड्या कोणत्याला सोडून घे ब्लॅक ब्लू स्वतः निघतो आम्ही जिम बघा. बाकीची कहाणी तुम्हाला देऊ सांगतो. हो आणले भाई तुम्ही हॉलिवूडचे स्टार. अरे अरे हो सकाळीच का हो थंडी गरम करून गाडी लागते ना काल माहिती आहे का आमच्यासोबत सीन लागले. काय आहे इथे समोरचा ब्रेकर आहे ना समोर एकदम कोणत्या तो समोर आहे तिथं त्या पीस झाली करत आणि तो फोकणीचं काम तो फोकणीचा कुत्र्याचं काहीतरी सीन आहे होले का पहिले नाही तो फोकणीचा चिपकला माहिती का आम्हाला काय म्हणते पाहून झाला म्हणते असं म्हटलं आम्ही घेऊन राहिलो. 3 गाड्या चिपकत आहे त्या दिवशी चिपकली गाडी होले का खरंच समोरून मजुरी करून राहिले. पिऊन होते एक मला काय म्हणते अरे एका रस्ता म्हणते नाही मी मित्रा आम्ही मग आणखी बोलतो अरे एवढ्या इथून टू व्हीलर नाही चालत का हेलिकॉप्टर चालू करा लोक आणि ते दोघं माहिती का त्याला सांगते रे जसं काय तू होणार असते एक मड्डी राहते ती गामधून एक हा सोड लवड्यामध्ये मारतो तशा टाईपमध्ये होता ते. बाप असा डिडला होता एकदम. एक चापट मारली असते ना 3 कुलांना खाल्ला असता तू. तुमच्या आईची रस्ता चालू होता गाडी म्हणलं तू का बैलबंडीवर बसून आहे. आम्ही जास्त मजुरी गाडी काढून घेतली चालली. मारणार तो होतो कारण आमच्याकडे बॅट होती भाई त्यांच्याकडे काहीच नव्हतं. येस बड्डे लोक वर्सेस नॉर्मल लोक. नाही नॉर्मल नाही काळे लोक. हो ते काळेच होते. तू नव्हता तिथं मग गाडी पुढे त्याला युनिव्हर्स झाला असला काळ्या ब्लॅक युनिव्हर्स ब्रह्मांडचं जे असते ना तसं आमचं काय झालं असतं मग काळा वाटतं काय का काळा. पूर्ण
हा सिंपल पण सांगा लागते असं मागासारखं नाही सांगा लागत तिला तिला म्हणते डुंगण काढ मागा डुंगण काय करू राहिला बे अभी पण नाही व्हिडिओ मध्ये भलतंच काही करताना दिसू राहिला पाहिजे ना क्या दिख रहे हो शर्मा जी तुम क्या ही दिख रही इसमें बोला माशाअल्लाह क्या दिख रहे तुम शर्मा जी देखो शर्मा जी क्या दिख रहे तुम्हाला किती डुंगण बाहेर काढते बे भाई काय नाही चालू मी इथं क्या मार चुपचाप बरोबर चाललो पाहिजे ना 2.5 झाले हा 2.5 झाले बरोबर चाललो बस अरे अरे चुतिया थांब थांब आला बॉडी दाखवा देत आहे उभा तर आहे आणि मी नाही का फोटो नाही काढतो ना एक दिवस त्याच्या बरोबरीत अशी दाखवणार अबे आम्ही वोट काय का हे कट हो जाएगा ऐसे तरह से बनाएगा तुम बिफोर आफ्टर कराच लागेल डेली काय को डेली काय को मारेगा डेली वेली दाखव हे पोलिओ झालेला आणि तो प्रॉपर झाला जिम खतम जिम सेशन बिचारा बे एक हाँ ठीक है डॉट मॅच खतम चालू आता घरी वय बाई सांग कायचा ठीक वया गिट्टी काय बोलता इथं रोड माहिती आहे का इलेक्शन निवडलं बाबा इलेक्शन समजलं का तू हा बिझनेस चला इलेक्शन आ रे देख दिख रहा है देखो इलेक्शन आ रे जागोजागी जागोजागी इलेक्शन येतं बा पाहिलं का रस्ता आता कुठून आहे ना त्याला चांगला करा हा इलेक्शन होतील मग डबल फोडा. पावडा तर अंदरच राहिला फोडा फोडा अरे पाईप टाका अरे लल्ला व्हायचा होता ना बीर पाईप डालने का फोडो रे हा माई चड्डी अंदर राहिली फोडा असंच राहील दुसरी काही ना काही विसरून जायचं काय ना बाई जागोजागी आणि इकडे टाकलं अरे हे बाई इथं पण आहे झाला ये इलेक्शन आहे ना रे गाव इलेक्शन का कमाल लग्नात खाते असे लोकांना खातानीच घेऊन येते असे एक जस्ट इमॅजिन मी तुला विचारतो मी पोरगी आहे मी अननोन पोरगी आहे तू इथं वांद्रावर बसला आणि तू डोसा खाताय मी त्याकडाची पाहत राहील तू तोंड कसा करशील खाताना पहिले तू बोलला तर लाज वाटली मला पण पाहून राहिला तू नॉर्मल आहे हा ए असा कारण नाही माहित आहे का कसा कारण माहित आहे कसा कारण जाना दे एवढं मी हिंमत नाही माहित लोकांना काही बोलतील एखादा असा कर देवाना तोंड दिलं तर या काय करेन दिले मी काय करते नाही बाई एक टाइमला मीनं जे केलं ते तू करू शकता हे नाही करू शकत तू ये नहीं कर सकता तू तुझा शरीर पोरगा आहे रे तसा चप्पल येते घालून बाहेर का कादा करू पाहिजे टिपिकल विदर्भियन थिंग नई चटनी आहे अरे लय चटनी आहे नई चटनी आहे अरे लय चटनी आहे बसकार बातल्या भाई भाई का मारला राहुला छक्का मग मी तिच्या हात माहिती का एवढा मोठा होता एवढा आहे जेवढा मोठा भाई तो ट्रेनर आहे आमचा ट्रेनर आहे तो अबे त्यानं जसा झोडपा मारला ना अशी पंप दिली त्याची हो
थांबरे थांबरे नाही 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 बरं तबला होता तबला होता तबला होता तू करू शकतो का नाही करू शकतो तू तुला येते का मागं पुढे घ्यायचं नाही मसाला तुझा काय टाकलं पाहिजे नाही ना हे काहीतरी होय वाटते बहुतेक मी ना मटन मसाला जागी चुकीन तिखट टाकून दिलं वाटतं मटन मसाला टाकला तिथे बाबा याचा मसाला डोसा याच्या बायकोले काहीच करायची गरज नाही म्हणते होणार येतच नाही तिथे टाकजो नको का तुझा नाही नाही हे नाही कटन हे नाही कटेगा थँक्यू कौशल चल ना आपण सोबत चल सोबत तर भाई माणूस किती टॅलेंटेड असू शकते किती कलाकारी असू शकते माणसात रक्तापासूनच आता तुम्हाला सांगतो मी हे सायकल तुम्ही जज करून सांगा मला पहा इज्जतीत पहा पहिली आता मला हे कमेंटमध्ये सांगा पहिल्या इम्प्रेशनमध्ये तुम्ही नाही सायकलले काय विचार केला म्हणजे विकत घेतली असन की घरी बनवली असन ही सायकल घरी बनवलेली आहे हो ना चोर बाजारच्या पार्टमध्ये देपी अभि इकडे साबण लागून आहे भाडको इकडे हर गोष्टी शिवाय कन्फर्म आहे का येस इट इज वायपूर आर्टिस्ट फ्लॉ तुला पोरगी वय का ना शिवाय तू नाही बनवली ना हे बनवली या ना आणि यांच्या पप्पाची ना आहे ना रे कुठून आणले माहिती विचार पुरा इथे टप्पर होता विचार दिले असं वाटून राहिली होती हे का असं चार्जिंग वाली सायकल आहे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं सांगू का ते वजन लय झालं तिचं म्हणजे इथं टप्पर लावले तू पूर्ण हे जे आहे ना हे इथून असं टप्पर येतं सेम हे इथूनच माहिती का असं याच लेवल ना माहिती का असं प्रॉपर इथून होतं असं अच्छा हे बाई दिसतंय का कट करून इथून हे असं सेम प्रॉपर होतं आणि इथून जे इथून असे रॉड होते 1 2 3 असे मस्त वजन जास्त झालं सर हो तसं वाटून राहिले टार्झन बराबर नव्हते मग नाव काय ठेवलंय तू काहीच नव्हतं पप्पाची निशाणी होय ना येस हे आणते गाडी मी वॉल मध्ये कमेंट पहा हे आणते गाडी आहे ना पप्पाची निशाणी जाऊ तुला अबे तरी हाय साबण कसा बे तू बे साबण काढता नाही तुले जनतेला त्या साईड ना पाय म्हणजे मी खोटाच बोलतो त्यावेळी वा आता पुढे दाखव आता पुढे कसा बे तुझ्या भाऊ बे पुढे थांब दाखवतो तुले हे पाहून घ्या हा अबे इथं पाय तोंड धुता नाही काय बे तू शिक माझ्यासोबत कॉम्पिटिशन करतो म्हणते हा मायानं फक्त 3 किलो जास्त आहे याचं वजन किती 63 किलो आहे माया 60 आहे पण तरी हा माझ्यापेक्षा हेल्दी दिसते मी याच्यापेक्षा पतला दिसतो काऊन ताकद नाही म्हणते ताकद नाही म्हणत तरी म्हणते मसल मसल नाही म्हणत तुले तुझ्या फॅट आहे माया मसल असं वजन माहिती आहे का मसल मध्ये माझ्या डेअरी मध्ये मसल पण ते जाऊ दे भोका इंस्टाग्रामवर तुला फोटो घेते दाखवेन मी त्यांची पाहिजे तू बॉडी 60 किलो वजन राहते पण ह्या बायसेपासून फुगलेला पाहिजे मी पैसा एक पोपटला फॅट लेवल कमी राहते मी पोपट हो माझ्या फॅट लेवल जास्त आहे बरोबर 25 नाही 25 मग 20 भाई पण हे लाईट काय दिसते हा नाही रे हे लाईट हे हा जर लावला ना आणखी हा एक आहे आणि त्या कोपच्यात तिथं मला 5 आहे 4 बाई एखादी कार्यक्रम व्हायचा ना तेव्हा याला किंवा ते पुढचे पाहा लागले आपल्याकडे आहे ना पाऊस आले म्हणते वॉगर कसं काय जाऊन गेलं नाही का कोणतरी नंतर माहिती आहे का मागं काय करते ते पुढते आम्ही जर गेलो ना काय करतो हे जिमचं झालं ना आता इथं बसतो तो आम्ही थोडा वेळ